सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता। ओम श्री परमात्मने नमः। ही सृष्टी म्हणजे खजिना आहे. आयुष्य हे रत्नपेटी आहे. या रत्नपेटीमध्ये किती रत्न भरलेली आहेत आपल्याला ही कल्पना नसते याची. रोज सकाळी नवीन दिवस, कोरा करकरीत दिवस मिळतो तेव्हा आनंदाने त्या परमात्म्याचे आभार मानले पाहिजे, त्याला धन्यवाद दिलं पाहिजे की एक नवा दिवस तू मला आज दाखवलास. रोज एक नवा दिवस आपल्याला कोरा करकरीत मिळत असतो आणि त्या नव्या दिवसाचं आपण काय सार्थक करायचं हे सुद्धा परमेश्वराला त्याच्याच कृपाशीर्वादाने आपल्याला हे जमू शकतं. किती वैभव दिलेस तू परमेश्वरा, मला किती वैभव दिलेस. मला या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकता येतोय, मला ह्या उगवतीचे मनमोहक रंग न्याहाळता येत आहेत, पहिल्या पावसाचा गंध मला अनुभवता येतो, या वाऱ्याची झुळूक माझ्या अंगाला स्पर्श करून जाते तेव्हा अतिशय सुखद अशा भावना येतात. माझी रसना कितीतरी विविध चवींचा आस्वाद घेऊ शकते. केवढं वैभव दिलंयस. या एका देहामध्येच इतक्या वैभवशाली खजिना तू भरलेला आहेस आणि या सृष्टीमध्ये तर चराचरामध्ये हा सगळा खजिना, हे वैभव, हे ऐश्वर किती ओतप्रोत भरलंय याची सुद्धा मला पूर्णपणाने जाणीव आहे. अर्थातच भगवंत आता एक एक रत्न काढून आपल्यासमोर सादर करतायत. एक एक रत्न भगवंत आपल्यासमोर आणणार आहेत आणि हा सृष्टीक्रम कसा आहे हेही आपण याच्यातनं, या माध्यमातनं जाणून घेणार आहोत. इंद्रियाणाम मनश्चास्मी हेही आपण पाहिलं. कारण खरंच आहे, इंद्रियांना सगळ्या नाचवणारं कोण आहे, भुलवणारं कोण आहे, ते मनच आहे. मन जर का थाऱ्यावर नसेल ना तर इंद्रिय सुद्धा काही काम करू शकत नाहीत बरं का. म्हणजे आत्ता समजा तुम्हाला असं विचारलं की तुमच्या घरापासून शाळेपर्यंत जाताना किती केमिस्टची दुकानं लागली, आपण म्हणतो काय मोजली नाहीत बाबा. किती सिग्नल लागले माहीत नाही, कारण आपलं मन तिथे नसतं. पण जेव्हा आपलं मन तिथे जडलेलं असतं तेव्हा आपण त्याच्यातले बारकावे सुद्धा शोधायला लागतो. परमेश्वराच्या ठिकाणी असं मन लावलं ना तर परमेश्वराचं हे वैभव सुद्धा आपल्याला नक्कीच दृष्टोपत्तीला येणार आहे. खरं म्हटलं तर हा परमेश्वर इतकं ऐश्वर उधळून देतोय, सगळीकडे हे उधळून ऐश्वर देतोय आणि ह्या उधळलेल्या ऐश्वर्यामध्ये आपल्याला आनंद शोधायचा आहे. असं जर का आपल्याला करता आलं तर हे सहज शक्य आणि हा विभूती योग आपल्याला नक्कीच साधणार आहे असंही म्हटलेलं आहे. भूतमात्रामध्ये चेतना आपण पाहिली, इंद्रियांमधलं मन पाहिलं. आता वित्तेशो यक्ष रक्षसाम असं म्हणलेलं आहे. रुद्राणाम शंकरश्चास्मी, 11 रुद्रामधला मी शंकर आहे. शंकरोती इति शंकरः, जो कल्याण करणार आहे, जो संहार करतो, पण संहार हे सुद्धा त्याचं कल्याणाचंच आहे. असा रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेशो यक्ष रक्षसाम. काही विभूती आपण प्रकर्षाने बघणार आहोत. वित्तेश म्हणजे काय तर वित्त म्हणजे पैसा, वित्त म्हणजे संपत्ती. त्याचा ईश कोण आहे तर कुबेर हा त्याचा ईश आहे. कुणामध्ये तो श्रेष्ठ आहे तर यक्ष रक्षसाम. यक्ष आणि राक्षस या एकाच कुळातले असे मानले जातात. अशा यक्ष रक्षसामधला हा कुबेर ही माझी विभूती असं भगवंत म्हणतात. म्हणजे मीच आहे, कुबेरामध्ये सुद्धा मीच आहे. हा कुबेर कोण आहे तर तो उत्तर दिशेचा स्वामी आहे. कुबेर हा उत्तर दिशेचा स्वामी आहे कारण त्याच्याकडे ईश्वरी वैभव आहे. आपण जी मंत्र पुष्पांजली म्हणतो ना त्याच्यामध्ये सुद्धा असं आपण म्हणतो, ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिने नमो वैश्रवणाय कुर्महे. वैश्रवण हे सुद्धा त्याचंच नाव आहे. राजाधिराज, महाराज, वैश्रवण, कामेश्वर ही सगळी कुबेराचीच नावं आहेत. ही प्रार्थना आपण आनंदाने करतो. आरती झाल्यानंतर ही सानंद प्रार्थना केली जाते. हा कुबेर कोण आहे तर तो यक्षांचा अधिपती आहे. यक्ष ही अतिमानवी योनी आहे.
सर्वसाधारणपणे यक्ष हे अतिशय सुंदर असतात, दिसायला सुरेख असतात. त्यांचा वास कुठे असतो, त्यांचं वसतिस्थान कुठे आहे, तर सर्वसाधारणपणे जलाशयाच्या जवळ किंवा हिमालयामध्ये यक्ष दिसतात असं म्हटलं जातं. यक्ष हे अतिशय बुद्धिमान सुद्धा आहेत बरं का. आपल्याला कथा माहिती आहे की जेव्हा युधिष्ठिर जेव्हा पाणी आणण्यासाठी एका तलावाजवळ गेला, तेव्हा एका यक्षाने त्याला अडवलं आणि त्याला विचारलं की तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस तरच या तळ्यातलं पाणी घेण्याचा तुला अधिकार आहे. म्हणजे यक्ष अतिशय बुद्धिमान आहेत. यक्ष प्रश्न आपण म्हणतो ना, यक्ष प्रश्न म्हणजे अतिशय कोडं पडणं, अवघड पडणं, पण यक्षाकडे त्याची उत्तरही असतात किंवा यक्षाच क्विज असंही म्हटलं जातं. हा कुबेर कोण आहे, तर कुबेर हा सगळ्याचा महायक्ष आहे, देवांचा तो खजिनदार आहे. त्यामुळे महालक्ष्मीची प्रार्थना करताना सुद्धा या कुबेराला विनवणी केलेली आहे, त्याला आमंत्रण केलेलं आहे असंही म्हटलेलं आहे. रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेशो यक्षरक्षसां वसूनाम पावकश्चास्मी. वसूंमधला मी पावक आहे. पावक ह्याचाच अर्थ अग्नी आहे. पावन करणारा तो पावक. अग्नीमध्ये काहीही टाकलं ना की ते पूर्णपणाने झळाळून उठतं. त्याच्यातलं हीण आहे किंवा त्याच्यातलं जे थोडंसं मिश्र धातू आहेत ते पूर्णपणे जळून जातात आणि सोनं कसाला उतरतं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे वसूनाम पावकश्चास्मी मेरु शिखरिणामहम. आणि शिखरी, ज्याला शिखर आहे, असे जे पर्वत आहेत त्याच्यातला मी मेरू पर्वत आहे असंही भगवंतांनी म्हटलेलं आहे. मेरू पर्वत काय आहे, तर मेरू पर्वत आपल्याला अगदी पुराण काळापासून प्रसिद्ध असा हा मेरू पर्वत आहे. कसा आहे मेरू पर्वत, तर आज तो भारतात नाही आहे, पण पूर्वी तो भारतात होता. पण आज मेरू पर्वत ताजिकिस्तानात आहे. ताजिकिस्तानातलं जे पामीर नावाचा पठार आहे तिथे मेरू पर्वत आहे असंही म्हटलं जातं. हा मेरू पर्वताचं उदाहरण दिलेलं आहे. मेरू शिखरिणामः, ह्या शिखरिणामधला त्याच्यातला मी मेरू पर्वत आहे असंही म्हटलेलं आहे. त्याला सुमेरू असंही नाव आहे. पृथ्वीचं स्वतःभोवती भ्रमण जेव्हा होतं तेव्हा त्याचा केंद्रबिंदू हा मेरू पर्वत होता आहे असंही मानलं जातं. अशा मेरूला शिखरिणामः, मेरू पर्वत ही सुद्धा भगवंतांची विभूती आहे. पुरोधसांच मुख्यम माव विद्धी पार्थ बृहस्पती. बृहस्पती, बृहती म्हणजे वाणी, या वाणीचा जो पती आहे त्याला बृहस्पती असंही म्हटलेलं आहे. हा बृहस्पती कोण आहे, तर देवांचा पुरोहित आहे. बृहतः महतः अस्य जगतः उदकस्य वा पाता रक्षिता असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. बृहस्पती म्हणजे परावाणीचा पती आहे, त्यामुळे अतिशय श्रेष्ठ आहे आणि ही भगवंतांची विभूती असणं हे साहजिकच आहे. असं पुरोधिसांचे मुख्यम माव विद्धी पार्थ बृहस्पती. आणि सेनानीनामहम स्कंदः, सेनापतींमधला मी स्कंद आहे. स्कंद हे कार्तिकेयाचं नाव आहे. आणि कार्तिकेय काय आहे, तर मूर्तिमंत असं शौर्याचं प्रतीक आहे. या स्कंदाची जी पत्नी आहे देवसेना, ही इंद्राची बहीण होती आणि इंद्राची विनंती मान्य करून हा स्कंद देवांचा सेनापती झाला असंही म्हटले आहे. त्यामुळे सेनापतींमधला मी कोण आहे, तर मी स्कंद आहे, मी कार्तिकेय आहे असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि सरसामस्मी सागरा, सरस म्हटलेलं आहे. रसयुक्त म्हणजे जे फ्लुइड आहे, जे प्रवाही आहे, जे वाहणारं आहे, अशा सरसामधला म्हणजे जलाशयांमधला मी श्रेष्ठ कोण आहे, तर मी सागर असा सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि सागरामुळेच या पृथ्वीचं संतुलन साधलेलं आहे. सागर, या पृथ्वीवर पाण्याचा भाग जास्त आहे. जवळजवळ 71% पाणी आहे आणि 29% पृथ्वी तत्व आहे. असं जर का असेल तर या सागरामुळेच हे संपूर्ण संतुलन साधलेलं आहे. सागराची उपमा अध्यात्मशास्त्रामध्ये किंवा अगदी सांख्ययोगामध्ये सुद्धा नेहमीच दिली जाते. सागर कसा आहे, तर तो धीर गंभीर आहे, तो मर्यादशील आहे. त्याच्यामध्ये कितीतरी सगळंच पाणी शेवटी सागराला जाऊन मिळतं. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति असं म्हणलेलं आहे. आकाशातून पडलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा सागराकडे जाण्याचीच इच्छा बाळगून असतो. मग तो थेंब कुठलाही असू दे,
एखादा ओहळ असू दे, नदी असू दे, झरा असू दे, तलाव असू दे, तुमचं पिण्याचं पाणी असू दे किंवा वापरलेलं पाणी असू दे, पाण्याच्या प्रत्येक थेंबाला सागरापर्यंत जाण्याची इच्छा असते, त्याची ती ओढ असते. जर का तो कुठे मुरला नाही, जिरला नाही, तर तो समुद्रापर्यंत जातो. पण एवढ्या विविध चवीचं, विविध क्षारयुक्त गुणांचं पाणी जरी समुद्राला येऊन मिळत असलं तरी समुद्राच्या खारटपणाला, त्याच्या क्षारत्वाला कधीही बाधा येत नाही. अनेक नद्यांचं पाणी जरी समुद्राला मिळालं तरी समुद्राला कधी पूरही येत नाही आणि समुद्र कधी आटत पण नाही. असं हे समुद्राचं वैशिष्ट्य आहे. समुद्र कसा आहे तर त्याला कितीतरी नाव आहेत. पयोनिधी आहे, अर्णव आहे, सरितपती आहे. हा खरं म्हटलं तर अनेक रत्नांचा रत्नाकर असा हा समुद्र आहे. या समुद्रामध्ये केवळ मासेच आहेत एवढं नाहीये, तर किती प्रकारचे जलचर आहेत, आपल्याला नावही माहिती नसतील इतके जलचर आहेत. मासे आहेत, कासव आहेत, खेकडे आहेत, कितीतरी आहेत, प्रवाळ आहे, शंख आहेत, शिंपले आहेत, मोती आहेत, कितीतरी गोष्टींनी हा रत्नाकर परिपूर्ण आहे. या सागराला स्थिरतेचं प्रतीक मानलं जातं. सागर कधीही आपली जागाही सोडत नाही आणि समृद्धीचंही ते प्रतीक आहे. आपल्या पुराणामध्ये कथा आहेत, समुद्र मंथन जेव्हा केलं तेव्हा याच सागरामधनं 14 प्रकारची रत्न देवांना आणि दानवांना मिळाली. विषाचाही जन्म समुद्रात आहे, तसाच अमृताचा पण आहे, लक्ष्मीचा पण आहे, पारिजातकाचा पण जन्म समुद्रातच आहे. असे अनेक रत्न आहेत. असं हे भव्यतेचं प्रतीक सागर ही भगवंतांची विभूती असणं अगदीच उचित आहे असंही म्हटलेलं आहे. सरसामस्मी सागरा महर्षीणाम भृगुरहम. भृगु ऋषींचं नाव नेहमीच अतिशय आदराने घेतलं जातं. भृगु हे अतिशय श्रेष्ठ असे ब्रह्मर्षी होते. वैदिक सूक्तांचे ते द्रष्टे असे ऋषी होते. ऋग्वेदामध्ये भृगूंचा उल्लेख जवळजवळ 18 वेळेला आलेला आहे. असे हे ऋग्वेद काळातलं हे भृगुकुळ अतिशय प्रसिद्ध होतं. भृगूंचा लत्ताप्रहार सुद्धा भगवान विष्णूंनी आपल्या छातीवर भूषण म्हणून, श्री वत्सलांछन असं म्हटलेलं आहे, हे भूषण म्हणून आपल्या छातीवर चिन्ह मिरवलेलं आहे असंही म्हटलेलं आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन भृगु संहिता अतिशय प्रसिद्ध आहे. भृगु स्मृती आहे, भृगु गीता आहे, भृगु संहिता आहे, भृगु सिद्धांत आहे, भृगु सूत्र आहेत. असे कितीतरी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ज्योतिषविषयक जो भृगु संहिता ग्रंथ तोही अतिशय प्रसिद्ध आहे. पुढे म्हणतात भगवंत, गिरामस्म्येकम अक्षरम. गिरा म्हणजे वाणी, त्याच्यातलं मी एक अक्षर, त्याच्यामध्ये सुद्धा मीच आहे, विभूती आहे. आता एक अक्षर म्हणजे कुठलं असेल बरं अक्षर? सांगायलाच नको. ओंकार हेच ते अक्षर आहे. ओंकार म्हणजे 3.5 मात्रा असणारा जो प्रणवध्वनी आहे तो पहिल्यांदा प्रगट झाला आणि त्या ओंकारामध्ये मी आहे असं भगवंत म्हणतात. परब्रह्माचं स्वरूप. परब्रह्माला ऋषींनी आमच्या अनेक नावं देण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी ते एका नावापर्यंत स्थिरावले, ते म्हणजे ओम. किंवा काहींच्या मते ओंकार ही भगवंतांची सही आहे. ओंकारातून त्याला हाक मारता येते आणि ओंकारातून तोही आपल्याला तथास्तु म्हणत असतो. आणि म्हणूनच कुठल्याही मंत्राच्या प्रारंभी, कुठल्याही स्तोत्राच्या प्रारंभी साधारणपणे ओंकाराचा उच्चार केलाच जातो, ओंकाराचं स्मरण केलं जातं. किंवा मांडुक्य उपनिषद आहे ते संपूर्ण ओंकारावरच आधारित आहे. केवळ 12च मंत्र आहेत, पण हे सगळे ओंकारावर आहेत. ओंकार काय आहे तर गीतेमध्ये तर अनेक वेळा उल्लेख आहे. प्रणव सर्व वेदेषु असाही उल्लेख आहे. ओम इत्येकाक्षरं ब्रह्म म्हटले, तस्माद ओम इत्युदाहृत्य असा ओंकाराचा अनेक वेळेला उल्लेख आहे. यज्ञामध्ये कोण आहे आता भगवंत पुढे सांगताय. यज्ञ तर अनेक पाहिले आपण, 4थ्या अध्यायामध्ये अनेक यज्ञांचा उल्लेख आहे. पण या यज्ञामधला सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ काय आहे की ज्याला काही साधन सामुग्री लागत नाही, जो आपल्याला करता येऊ शकतो. असं इथे म्हटलेलं यज्ञानाय जपयज्ञोस्मिस. यज्ञामधला जपयज्ञ हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्यागस्वरूप कुठलंही कर्म म्हणजे यज्ञ, हे तर खरंच आहे. पण खरं विद्वत्तेचा सन्मान करणं, समाजाचं संघटन करणं आणि सत्पात्री दान करणं
ह्या 3 तत्वांनी युक्त असं त्यागमय कर्म कुठलंही म्हणजे यज्ञ आहे. पण इतर यज्ञाप्रमाणे ह्याला कुठल्याही वस्त्राची आवश्यकता नाही, वस्तूची नाही, पदार्थाची नाही. फक्त करायचा आहे तो जपयज्ञ. आणि तो सुद्धा कसा करायचा आहे तर तो आतल्या आत उपांशु जप ज्याला म्हणतात तो यज्ञ जपयज्ञ अतिशय श्रेष्ठ असा म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलाही दोष लागत नाही. इतर यज्ञामध्ये कुठला तरी दोष लागण्याची शक्यता आहे, पण ह्या यज्ञामध्ये कुठलाही दोष लागत नाही. आणि म्हणून म्हटले यज्ञानाय जपयज्ञोस्मे स्थावराणाम हिमालय. स्थिर राहणाऱ्यामध्ये स्थिर काय आहे तर स्थिर राहणाऱ्या गोष्टीमध्ये मी कोण आहे तर मी हिमालय आहे. आता काय हिमालयाला का बरं एवढं मोठी पदवी दिलेली आहे, एवढं बिरुदावली हिमालयाला काय म्हटलेलं आहे तर खरोखर जगातला सर्वात मोठा पर्वत हिमालय आहे. इतर अनेक पर्वत आहेत पण जगातला सर्वात मोठा पर्वत कोण आहे तर हिमालय आहे. हिमालयाची लांबी किती आहे, अगदी पूर्व पश्चिम लांबी जर का पाहिली तर ती 1500 मैल लांब एवढा तो हिमालय आहे. आणि जर का दक्षिणोत्तर जर का त्याची लांबी मोजली तर ती 250 मैल आहे. असा हा हिमालय आहे. तो नुसताच दगडधोंड्याचा पर्वत नाही आहे. त्याच्यावर हिम साठतं थंडीमुळे, ते तर आहेच आहे. पण सगळ्यात भारताचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा उत्तरेकडच्या अति थंड वाऱ्यांपासून संरक्षण करणारा असा हा हिमालय आपल्याला भारताला तर एक फार मोठं वरदान आहे. आणि त्याच्यामुळेच भारतातली हवा अतिशय सुखदायक असं आहे. या हिमालयामध्ये कितीतरी उत्तुंग अशी शिखरं आहेत. एव्हरेस्ट आहे, गौरी शंकर आहे, कांचनगंगा आहेत, कितीतरी आहेत. आणि कितीतरी नद्यांचा उगम ह्या हिमालय पर्वतात आहे. गंगा यमुना तर आहेतच, पण इतरही किती गंडकीसारख्या अनेक नद्या आहेत. ज्या गंडकीमध्ये शाळीग्राम सुद्धा सापडतात अशी ही गंडकी नदी आहे. या हिमालयामध्ये महाभारतीय कितीतरी घटनांचा संदर्भ हिमालयाशी जोडलेला आहे. हिमालयामध्ये औषधी वनस्पती किती आहे, आयुर्वेदाच्या दृष्टीने हिमालयाला किती श्रेष्ठ स्थान आहे याचं संशोधन अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. अजूनही कितीतरी नवनवीन वनस्पतींचा शोध लागतोय. अगदी संजीवनी सुद्धा हिमालयात अजूनही आहे. आणि काही मोजक्या ऋषींना याचा शोध लागला आहे. आणि त्यामुळे हिमालयामध्ये जे तपश्चर्या करणारे, जपतप करणारे जे साधू संन्यासी विभूती महात्मे, ते त्यांना हजारो वर्षाचं आयुष्य आहे असं मानलं जातं. आणि ते सत्य आहे. अनेक तपस्वींचे आश्रमही इथे आहेत. म्हणजे हिमालयाच्या अगदी पायथ्याशी वसिष्ठ ऋषींचा आश्रम आहे, तमसेच्या तीरावर वाल्मिकींचा आश्रम आहे, मालिनीच्या तीरावर कण्व ऋषींचा आश्रम आहे, आणि मारीच ऋषींचा आश्रम हेमकूट पर्वतावर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बद्रिकाश्रमाच्या पुढे, बद्रीच्या पुढे थोड्या अंतरावर व्यासांची व्यास गुंफा आहे. जिथे व्यासांनी भागवताची रचना केली अशी ही व्यास गुंफा, किंवा ज्याला आजकालच्या व्यवहाराच्या भाषेमध्ये माना बॉर्डर म्हणतात, इथे व्यासांचा आश्रमही आजही बघायला मिळतो. अशा या हिमालयामध्ये कितीतरी दीर्घायुषी मुनींनी तपश्चर्या केलेली आहे. योगी पुरुष आहेत, संतजन आहेत. अगदी पूर्वीचे म्हटलं तर स्वामी रामतीर्थ आहेत. अगदी मागच्याच शतकातलं म्हटलं तर स्वामी विवेकानंदांनी सुद्धा हिमालयात तपश्चर्या केली. आणि हिमालयातल्या तपश्चर्येचं मोल अतिशय वेगळं आहे. किंवा आजच्या जगातले अगदी आपले लाडके सगळ्यांचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा हिमालयात राहून योग साधना केली होती असंही म्हटलं जातं. हिमालय कसं आहे तर सगळ्याचं ते आश्रयस्थान आहे. हिमालयामध्ये धर्म आहे, संस्कृती आहे, देवता आहे, साहित्य आहे, कला आहे, काय नाही ते विचारा. हिमालय असा आहे की कोणीही असं म्हणूच शकणार नाही की मी संपूर्ण हिमालय पाहिला, म्हणताच येणार नाही. कारण इतक्या त्याच्यामध्ये इतक्या गुहा आहेत, इतक्या कडेकपारी आहेत, आणि इतका तो विशाल आहे की एका माणसाच्या एका आयुष्यात संपूर्ण हिमालय बघताच येणार नाही. आणि तरी सुद्धा एखाद्याने अगदी ठरवलं की हिमालय अगदी बघायचं, संपूर्ण हिमालय मी पायाखाली घालीन असं ठरवलं, तरी हिमालयातल्या प्रत्येक ऋतूचं रूप वेगळंच असतं.
हिमालय हा लहरी आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे हिमालयामध्ये सकाळी अगदी ऊन पडलं असेल पण दुपारी धो धो पाऊस सुद्धा पडू शकतो. त्यामुळे हिमालयाचं हे विशालत्व, विराटत्व आपल्या भारतीय संस्कृतीच्या सगळ्या अंगांवर प्रभाव टाकणारा असं आहे. हिमालय हा नुसताच पर्वत नाहीये आणि तिथे वेगळी देवालय आहेत म्हणून त्याला देवालय म्हटले असं नाही, तर हिमालय हाच एक मोठं एक मंदिर आहे असंही म्हटलेलं आहे. तिथे अर्थातच अनेक तीर्थक्षेत्र आहे. कैलास मानस आहे, अमरनाथची यात्रा आहे, पशुपतीनाथ हे सुद्धा हिमालयाच्या कुशीतच वसलेलं आहे. हिमालयाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे बरं का. आणखीन एक वैशिष्ट्य, हिमालय जरी वरतून अतिशय बर्फानी युक्त असला, शांत वाटत असला, तरी हिमालयाच्या पोटामध्ये अग्नी आहे. आणि तो अग्नी कुठला आहे, तर तो अग्नीच्या त्या सानिध्यात आल्यावर, नुसत्या त्या अग्नीच्या सहवासात आल्यावरच माणसाच्या विषय वासना पूर्णपणाने मावळून जातात. प्रापंचिक इच्छा असतात त्या समाप्तच होऊन जातात. आणि खरोखर हिमालयामध्ये अशी अनुभूती येते प्रत्येकाला, अगदी तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकांना सुद्धा अनुभूती येते की मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची, साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची, असंही आपल्याला होतं. आणि खरोखरी प्रपंचाची आसक्ती हिमालयाच्या सानिध्यात तुम्ही जसे जसे जाल तशी कमीच होत जाते. या हिमालयामुळेच, याच्या बर्फ वितळल्यामुळे म्हणा किंवा एकूणच त्याच्या भौगोलिक स्थानामुळे आपल्या देशाला विपुल जलवृष्टी होते असंही म्हटलेलं आहे. आयुर्वेदातल्या कितीतरी वनस्पती इथे सापडतात. संपूर्ण भारत हा सुजलाम सुफलाम झालाय. त्याच्या मागे फक्त हिमालय असण्याचंच फार मोठं एक अधिष्ठान आहे असंही म्हटलेलं आहे. हा केवळ भारताचाच नाही तर अवघ्या सृष्टीचा, अवघ्या पृथ्वीचा मानदंड मानला जातो असा हा हिमालय आहे. हिमालयाची तुलना नेहमीच वेदांशी केली जाते. वेद कसे आहेत, तर वेद प्राचीन आहेत, सत्य आणि मोक्षप्रद दान देणारे आहेत, ज्ञान देणारे आहेत. तसाच हा हिमालय आहे, प्राचीन आहे. किती प्राचीन आहे माहिती नाहीये. सत्य आणि मोक्षाचं ज्ञान याच्या सानिध्यामध्ये अगदी लवकर लगेचच मिळू शकतं असंही त्यांनी सांगितलेलं आहे. या हिमालयाचं वर्णन, हिमालय हा आपल्या भारताचा तर मानबिंदू आहेच आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे स्थावराणाम हिमालया, त्याच्यानंतर म्हटलेलं आहे अश्वत्थ सर्व वृक्षाणाम. अश्वत्थ कोणाचं वर्णन आहे अश्वत्थ, तर हे अर्थातच पिंपळ वृक्षाचं वर्णन आहे. अश्वत्थ कसा आहे, तर अश्वत्थ त्याला म्हटलेलं आहे मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रतः शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. पिंपळ वृक्षाचं वर्णन आहे. याचा सुद्धा उल्लेख नेहमीच गीतेत तर अनेक वेळेला केलेला आहे. ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थ प्राहुरव्ययम. विभूतीमध्ये तर आता म्हटलेलंच आहे अश्वत्थ सर्व वृक्षाणा. सगळ्या वृक्षामध्ये अश्वत्थ वृक्ष कसा श्रेष्ठ आहे, सगळ्या वृक्षांचा जणू काही तो राजाच आहे. एका अश्वत्थाची जरी पूजा केली ना, अश्वत्थम पूजितो येन सर्वं संपूजितम भवेत. पिंपळ कसा आहे तर तो सौम्य वृक्ष आहे. सौम्य वृक्ष आहे की याच्या खाली कुठलंही झाड वाढू शकतं, ही एक गोष्ट झाली. आणि हा वृक्ष कुठेही उगवू शकतो. आपण बघतोच, व्यवहारात सुद्धा बघतो, कुठे भिंतीवर, कुठे पाईपच्या मागे, कुठेही पिंपळ वृक्ष असा आहे. पण तो दैवी वृक्ष आहे बरं का, तो लावता येत नाही. आता मी पिंपळाचं झाड लावतो असं म्हणून तो लावता येणार नाही, कारण तो दैवी पद्धतीनेच तो लावला जातो असंही म्हटलेलं आहे. कुठेही उगवू शकतो. पिंपळाच्या वृक्षाच्या पूजेचं सुद्धा महात्म्य आहे. जसं वडाचं महात्म्य आहे तसं पिंपळाचंही महात्म्य आहे. आणि आयुर्वेदामध्ये अनेक रोगांना त्याचा परिहार करण्याची शक्ती या पिंपळाच्या वृक्षामध्ये आहे. कसा आहे पिंपळ, त्याचं नाव तरी अश्वत्थ काय आहे, तर बघा याच्या मागे फार मोठी उपपत्ती आहे. श्व म्हणजे उद्या, श्व म्हणजे उद्या, अद्य म्हणजे आज, ह्यः म्हणजे काल आणि श्वः म्हणजे उद्या. श्वः ठहा, ठहा म्हणजे टिकणारं, उद्या टिकणारं. आणि लागलाय त्याला अश्वत्थ, म्हणजे जो उद्या टिकणारा नाही, किंवा उपनिषदांच्या भाषेत म्हटलं तर जो श्वोभाव आहे,
ज्याला उद्या अस्तित्व नाहीये, म्हणजे जो चिरकाळ टिकणारा नाहीये, त्याला अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. मग या अश्वत्थाला विभूतीची का बरं एवढं बिरुद दिलेलं आहे, विभूतीची अधिकार याला का म्हटलेलं आहे, तर भगवंतांनीच पिंपळाला आपली विभूती म्हटलेली आहे. कारण हा अश्वत्थ अनेक आयुर्वेदिक गोष्टींचं सुद्धा भांडार आहे. पिंपळाच्या पानाला एक झळाळी असते, एक चमक असते, एक सळसळ असते. पिंपळाचं झाड जेव्हा संध्याकाळी वारा सुटतो तेव्हा त्याचा सळसळ आवाज येतो आणि त्याची पानं चमकतात. कारण त्या पिंपळाच्या झाडामध्ये अगदी अल्प प्रमाणामध्ये पाऱ्याचा अंश आहे. पारा हा म्हटलं तर विषारी असतो, अतिप्रमाण झालं तर, पण अतिशय मोजक्या मात्रेमध्ये जर का त्या पारा जर का आपल्या पोटात गेला तर तो अतिशय लाभदायक आहे. पिंपळाच्या पानावर जर का गरम भात आणि तूप खाल्लं तर आपली बुद्धी तेजस्वी होते. लहान मुलांना जर का बोलण्यामध्ये काही दोष असतील तेही दोष या पिंपळाच्या पानावरच्या भातामुळे निघून जातात. असा हा पिंपळाचा वृक्ष आहे. असंही म्हटलं जातं अश्वत्थ ह्याची दुसरी एक उपपत्ती अशी सांगितली जाते की सूर्याचे जे अश्व आहेत, सूर्याचा जो रथ आहे अश्वयुक्त, हे सूर्याचे अश्वानी या अश्वत्था पिंपळाच्या वृक्षाखाली थांबले होते, विश्रांती घेतली होती आणि म्हणून अश्व जिथे थांबले आहेत तो अश्वत्थ असंही म्हटलेलं आहे. या पिंपळाच्या वृक्षापासूनच नौकाही पूर्वी बनवल्या जायच्या. यज्ञामध्ये अग्निमंथन करण्यासाठी जी अरणी वापरली जाते, उत्तरारणी आणि अधरारणी, ती सुद्धा या अश्वत्थापासून बनवतात. किंवा सोमरसासाठी सुद्धा जी पात्र बनवली जातात तीही अश्वत्थाच्या लाकडापासून करतात. या अश्वत्थाला वैबाध म्हटलेलं आहे, वारुण म्हटलेलं आहे, पिप्पल अशी अनेक नावं आहेत. किंवा मुंडकोपनिषदामध्ये ज्या वृक्षाचं वर्णन आहे, ज्या 2 पक्ष्यांचं वर्णन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या अश्वत्थाचा उल्लेख आहे. 2 पक्षी वा सुपर्णा सयुजा सखाया असं जे मुंडकोपनिषदातलं वर्णन आहे तेही या पिंपळाच्या वृक्षावर बसलेल्या 2 पक्ष्यांचं वर्णन आहे. ते 2 पक्षी कोण आहेत तर जीव आणि शिव हे 2 पक्षी आहेत. जसं सतत परिवर्तनशीलता, जसं हा या जगाचा धर्म आहे, तसाच ह्या पिंपळाचा सुद्धा हा सतत परिवर्तन होणारा आहे. क्षणभर सुद्धा हा स्थिर नाही, हा परिवर्तनशील आहे आणि त्यामुळे संपूर्ण सृष्टी ताजी टवटवीत ठेवण्याचं काम या पिंपळाच्या वृक्षाने केलेलं आहे. पिंपळाची पानं नेहमीच चमकदार दिसतात, कधी ती अशी राठ जून दिसत नाही. त्यामुळे त्याचं फार मोठं महत्त्व आहे आणि भगवंतांनी या अश्वत्थाला आपल्या विभूतीच्या यादीमध्ये फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. अशा या अश्वत्थ वृक्षाला, या पिंपळाच्या वृक्षाला सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये मानाचं स्थान दिलेलं आहे. आपण त्याला वेळोवेळी वंदनही केलं जातं असंही म्हटलेलं आहे. अशा अनेक विभूती आपण पुढच्या काही भागामध्ये सुद्धा जाणून घेणार आहोत. महत्त्वाच्या विभूती, अर्थातच सगळ्या जाणून घेणं शक्य नाहीये, पण महत्त्वाच्या विभूती नक्कीच जाणून घेऊया. आत्ता इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.